विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आता कुठलाच औपचारिक न बोलता मी विषयाला हात घालील. बरेच लोकांचे फोन येत आहे की आता काय करायचं, उरलेत 5 दिवस आणि परत काय विचारताय, परत पुढची जाहिरात कधी येणार आहे, कंबाईनची जाहिरात कधी येणार, राज्यसेवेची कधी येणार आहे. मला आता राज्यसेवा करायची. कंबाईन तो एवढे दिवस 6 महिने घासले, मग आता का सोडायचे. तर एक ठरवून घ्यायचं की सरेंडर कोणीच करायचं नाही. या 5 दिवसामध्येच गेम चेंज होऊ शकतो. 5 दिवसातच तुमचा निकाल येऊ शकतो. तर काय करायचं आहे तुम्हाला, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या 5 दिवसामध्येच तुमचा निकाल येण्यासाठी काय करायचं आहे. तर 7 विषय आहेत आपल्याला दिलेले. तर 7 पैकी 7 विषय 100% कोणाचेच होत नाहीत. जो राज्यात पहिला येणार आहे कंबाईनचे, तर आपण राज्यात पहिला वगैरे काय काढत नसतो. पण तरीही 7 पैकी तुम्हाला एखादा विषय असा आहे की तुमचा खूप हार्डवैरी आहे, पण अजून तुम्हाला वेळ गेला नाही. तर 5 दिवसात जो हार्डवैरी आहे त्याला तुम्ही असा खूप क्लोज मित्र होणार नाही, पण जरा जवळ येऊ शकतो तो. ज्या 2-4 मार्काने तुम्ही फेल होणार आहेत, तर तो तुमच्या जवळ येऊ शकतो. आणि त्याच्यातले सिलेक्टिव्हच वाचायचे आणि बाकीचं सगळं झालं समजायचं. एवढं सगळं डोक्यावर ओझं घ्यायचं नाही. माझं इतिहासचं हे वाचायचं आहे, भूगोलाचं हे वाचायचं आहे, जसं खूप काही वाचायचं नाही. तुम्ही आधी जितकं वाचत होता तेवढंच वाचा. म्हणजे मानवी मेंदूला एक असे कॅपॅसिटी आहे, शारीरिक परिसीमा आहे. ते मानसशास्त्रामध्ये आम्ही वाचले की त्याच्या पुढे जाऊ शकत नाही, शारीरिक परिसीमा आहे. तर तुम्ही असं खूप आता वाचण्याचा प्रयत्न करूच नका. तसं जर केलात तर तुमच्या लक्षात काहीच राहत नाही. खूप लोक आता 12-12 तास, सकाळी 5 वाजता उठून परत 10पर्यंत करतो. एक माझा विद्यार्थी, त्याचा फोन आला की असं करतोय म्हणून. बिलकुल तसं करायचं नाही. मध्ये दुपारी तुमची झोपायची सवय असेल, झोपाच तुम्ही. आता तुम्ही अर्धा-पाऊण तास जास्त झोपा, कारण मेंटली तुम्ही स्टेबल राहणं खूप गरजेचं आहे. तर डोक्यामध्ये तुमच्या खूप गोंधळ उडाला की हे वाचायचं ते वाचायचं. काही नाही, जेवढं वाचायचं तेवढं वाचलेलं आहे तुम्ही. आणि मार्क जे आहेत ना, ॲव्हरेज तुम्हाला चांगलेच मिळणार आहेत. आणि कधी लक्षात घ्या की 100% कोणाचंच होत नाही. आणि 100% निकाल 100%वर लागत नाही. निकाल कितीवर लागतो? 50 ते 55%वर लागतो. त्यातही PSIचा वगैरे खूप कमी लागतो. मुलींचा 36%, मुलांचा 44%. म्हणजे ज्यांचा PSI व्हायचं त्यांचं म्हणजे त्यांनी तर काहीच टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही पासच होणार आहेत. फक्त या 5 दिवसात काय करायचं ते तुम्हाला जास्त वेळ न घेता थोडक्यात सांग. STIचा पण कितीवर लागला आहे? 50 ते 57%, जास्तीत जास्त 56%. आणि तेव्हा जागा पण कमी होत्या. आता जागा पण मीडियम बऱ्या आहेत. तर जागा खूप कमी नाहीत. तर मागच्या वेळेसचे जे कट ऑफ बघितले तर ते एका कॅटेगरीला एकच जागा होती. उदाहरणार्थ OBCला एकच जागा होती. तुम्ही ते कट ऑफ बघू नका. कट ऑफ हे पेपरनुसार बदलत असतात. पेपरची काठिण्य पातळी कशी आहे, पण सर्वसाधारण 50-55%मध्ये निकाल लागतो. निगेटिव्ह कट करून. आणि ते फार निगेटिव्हचं पण तुम्ही डोक्यात घेऊ नका. 1/4 या ठिकाणी आहे. तर 1/4 असल्यामुळे फार निगेटिव्हचा विचार नाही करायचा. राज्यसेवेसारखं नाही ते 1/3 नाही. तर आता या 7 विषयामध्ये तुमचा शत्रू काय ते शोधा तुम्ही. म्हणजे या 5 दिवसात तुम्हाला शत्रू विषय जो आहे तर तो मित्र बनवायचा आहे. फार असा क्लोजही मित्र बनणार नाही, तसाही अट्टहास करू नका. तर फार क्लोज मित्र बनणार नाही, पण सर्वसाधारण तुमचा मित्र बनेल. फॉर एक्झाम्पल, आता समजा मला विज्ञान जमत नाही, तर विज्ञानचं मी काय करायला हवं, या 5 दिवसामध्ये काय करायला हवं. तर मी जे ॲनालिसिस काढून ठेवले तर त्यामधलं सांगतो की विज्ञान समजा तुमचा शत्रू आहे. आता तुमचा इतिहास असू शकतो, कोणाचा भूगोल असू शकतो. तर माझ्या कोणत्या विद्यार्थ्याचा भूगोल, इतिहास, राज्यघटना आणि भूगोल माझ्या विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा ऑलमोस्ट परफेक्ट आहे. चालू घडामोडीचं आजच आपण एक झूमवरती लेक्चर घेतलं, जे अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत. आता तुम्ही कोणी ऐकले नसतील तर उद्याचं तुम्ही ऐका. तर चालू घडामोडीचं एक PDF आहे, ते तुम्हाला शेअर करतो. तुम्ही मेसेज करा मला. तसा कमेंट बॉक्समध्ये मी त्या ठिकाणी माझा नंबर दिलेलाच असतो. तर विज्ञान समजा तुमचा शत्रू आहे, तर विज्ञानमध्ये काय करायचं. म्हणजे खूप जास्त त्याला जवळचा मित्र करणं शक्य नाही. आता 5च दिवस, पण तुम्हाला हा विषय नापास करणारा असेल समजा, 4-5 मार्क तुमचे या 5 दिवसातच वाढू शकतात. रोज 1-1 मार्क धरून चला. तर विज्ञानमध्ये समजा फिजिक्समध्ये काय करायचं आहे, ध्वनी, प्रकाश, उष्णता, तर ही महत्त्वाचे चॅप्टर आहेत. विद्युतधारा, तर ही महत्त्वाचे चॅप्टर. एवढे 3-4 चॅप्टर सांगितलेत. एवढं जरी फिजिक्सचं वाचलं तुम्ही, खूप झालं. याला अर्धा दिवस लागेल समजा.
तुम्ही 10-12 तास, आता तर खूप लोक बैठक वाढली, त्यांचा स्टॅमिना वाढलेला आहे तुमचा, तर एक गोंधळ न होऊ देता एकदम लिमिटेड वाचा तुम्ही. तर हे फिजिक्समधले एक 3-4 टॉपिक आहेत. केमिस्ट्री आहे समजा, केमिस्ट्रीमध्ये काय जास्तीत जास्त प्रश्न आले तर धातू, अधातू, धातू सदृश्य, त्याच्यानंतर रासायनिक अभिक्रिया आहे, मूलद्रव्याचं वर्गीकरण आहे, तर संयुगे आहे. तर या टॉपिकवरती प्रश्न आलेले आहेत. मी ते ॲनालिसिस काढलं आहे, तसं तुमचं पण आहे, सगळ्यांचंच आहे. नसेल तर मी सांगितलेलं तेवढे करा. तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकायचा. नसेल करत आता करत बसायचं नाही ॲनालिसिस, ती वेळ गेली आता. तर त्यामध्ये मी सांगितलेले टॉपिक रसायनशास्त्र, केमिस्ट्रीचे तेवढे करा. बायोलॉजीचं काय करायचं, तर बायोलॉजीमध्ये मानवाचे रोग, रक्ताभिसरण, रक्तगट, रक्त, त्याच्यानंतर पोषण, वनस्पतीचं वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण, मानवाचे रोग, प्राण्यांचे रोग, वनस्पतीमध्ये वनस्पतीशास्त्र, वनस्पतीचं वर्गीकरण. आता त्याच्यामध्ये अतिशय नावं अवघड आहेत, खूप किचकट डाटा आहे. पण आता तुमच्याकडं म्हणजे 5च दिवसावरती परीक्षा आहे, म्हणजे आता वाचलेलं एकदम फ्रेश राहील, ते तुम्हाला तिथे नक्कीच आठवणार आहे. तर वनस्पतीचं वर्गीकरण करा तुम्ही, प्राण्यांचं वर्गीकरण करा, कारण इथेच तुमचा एखादा मार्क वाढतो. 4 जरी टॉपिक केले, वनस्पती वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण आणि त्यानंतर वनस्पतीचे रोग आणि प्राण्यांचे रोग, तर निदान 1 ते 2 प्रश्न तुमचे येतातच, त्यावरती काहीतरी क्लिक होतच तुम्हाला. तर एवढे टॉपिक विज्ञानच्या बाबतीत करा. तर हा तुमचा शत्रू आहे समजून मी तुम्हाला सांगितलं. आता काही लोकांचा सर आमचा विज्ञान शत्रू नाही, चालू घडामोडी शत्रू आहे. हा थोडासा डेंजरस शत्रू आहे, तर व्हास्ट आहे. मग इथे काय करायचं आहे चालू घडामोडीमध्ये, तर राष्ट्रीय घडामोडीवरचे जास्त प्रश्न आलेत. आतापर्यंत 17 प्रश्न आले, म्हणजे जोपर्यंत हा पॅटर्न होता तर 2012 पासून ते 19 पर्यंत 17 प्रश्न आतापर्यंत राष्ट्रीय घडामोडीवर आले. तर राष्ट्रीय घडामोडी करा. आर्थिक घडामोडी, त्यामध्ये 25 प्रश्न आहेत. इकॉनॉमिकल ज्या घडामोडी आहेत, ॲक्टिव्हिटीज, त्यावरती 25 प्रश्न आहेत. शासनाच्या योजना, विशेषतः केंद्र सरकारच्या योजना, तर या शासनाच्या योजनावरती तिथे पण करा. शासनाच्या योजना ज्या आहेत तर त्यावरती आतापर्यंत 25 प्रश्न आलेले आहेत. तर शासनाच्या योजनावरती करा. अगदी महत्त्वाच्या तुम्ही 10 योजना आहेत केंद्र सरकारच्या, PM किसान असेल, त्याच्यानंतर मुद्रा योजना आहे, मुद्रा बँक आहे. तर ह्या अगदी महत्त्वाच्या 10 योजना आहेत. तर त्यामध्ये जर तुम्ही वाचलात तर तिथे तुम्हाला 100% प्रश्न येतोच. तर तिथे तुम्हाला 25 प्रश्न आजपर्यंत त्या योजनावरतीच आलेत. विज्ञान, तंत्रज्ञान आणि संरक्षण विषयक घडामोडी आहेत. ते ब्राह्मोस विचारतात, एखादं राफेल विचारतील, किंवा अमेरिकेकडून आपण अपाचे नावाचं हेलिकॉप्टर घेतलं आहे, तर असलं काहीतरी येणारच आहे तुम्हाला. वाहतूक, दळणवळण आणि ऊर्जा यावरती पण येणारच आहे. त्याच्यानंतर व्यक्तिविशेषवर आतापर्यंत 45 प्रश्न आलेले आहेत. तर व्यक्ती बघूनच जा. जसं आज आपण चालू घडामोडीच्या झूमच्या लेक्चरमध्ये काही व्यक्तीविषयी बघितलं, ज्यांना पद्मविभूषण, पद्मश्री, भारतरत्न मिळालेले पुरस्कार. तर 2019 मधलंच करंट करा जास्तीत जास्त. 2020चं ऑक्टोबरपर्यंत करायचं. महत्त्वाचं पेपर अगदी जरी नवीन आला तर प्रश्न काढणारा जुनेच काढतो, कारण नवीन काही झालंच नाही ना जास्त घडामोडी. 2020मध्ये असं फारसं काही घडलंच नाही. काय घडलं, फक्त करोना तेच. तर नवीन काही घडलेलंच नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर थोड्या काही परिषदा झाल्यात, पण राष्ट्रीय स्तरावर ते प्रश्न जास्त आहेत. तर त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तर तुम्ही काय करायचं, परीक्षाभिमुखच वाचायचं. तर हे करंटच्या बाबतीत बघायचं. क्रीडा घडामोडी ज्यांना आवडतात त्यांनीच करा. 28 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. आला ते येतो, पण येत नाही. कधी कधी जास्त प्रश्न आलेत म्हणून त्याची 28 संख्या दिसते, नेहमीच येतो असं नाही. आंतरराष्ट्रीय परिषदा वगैरे त्याच्यावरती आतापर्यंत 3-4 प्रश्न आलेले आहेत. दिनविशेष वगैरे अधूनमधून येणाऱ्या प्रकारे 7 प्रश्न आले. तर पण तुमच्या शत्रूंची संख्या 1 किंवा 2च असावी. म्हणजे या 5 दिवसात सगळ्या 7ही विषयाचं रिव्हिजन करतो असा अट्टहास करू नका. गरज नाही तेवढं करायची. बरोबर तुम्हाला आठवणारच आहे. पॉलिटी तुम्हाला परत करायची गरज नाही. फक्त पॉलिटीमधला एखादी घटना दुरुस्ती आहे तर तेवढंच आपण पाहतो. पॉलिटी जर तुमचा शत्रू असेल तर तो चांगला मित्र आहे, कशाला वाचता तुम्ही? वाचल्यानंतर काय होतं की असं विसरल्यासारखं वाटतं, विस्मरण वाढतं. कारण तुमच्या डोक्यामध्ये आता हजारो म्हणजे विचार आलेत की माझं हे राहिलं ते राहिलं. काही राहिलेलं नाही, तुमचं सगळं वाचलेलंच आहे तुम्ही. तर 100% तुमचं झालेलंच आहे.
तर तुमच्यासारखा अभ्यास कोणाचाच नाही. तर मी पास होणार आहे ही मेंटॅलिटी तुम्ही अगोदर स्ट्रॉंग बनवा, तर तुम्ही पास होणारच आहेत, कारण तुमच्या एवढाच तयारी कोणीच केली नाही. तर मेंटली तुम्ही स्ट्रॉंग व्हा, सरेंडर करू नका. आता ह्या 5 दिवसामध्ये कोणीच सरेंडर करायचं नाही. पुढच्या जाहिरातीला बघू म्हटलं की मग तसंच आपल्या हार्मोन्सचं सिक्रेशन होतं, मेंदू पण तसाच काम करतो. आता मला पास व्हायचं म्हणजे मेंदूची क्षमता तुमची वाढते. त्यानंतर काही लोकांचं आता बुद्धिमापन चाचणी, गणित वगैरे तिथे प्रॉब्लेम असतो. आता गणितात तर खूप काही तुम्हाला करावं लागतं, मग तुम्ही बुद्धिमापन चाचणीमधले महत्त्वाचे टॉपिक करा. यामध्ये काय त्याला आकृत्यावरले प्रश्न, ज्या ठिकाणी काहीच म्हणजे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन कमी असतात, तर तुम्ही आताही करू शकता. ते आलेले आयोगाचे बघा, पुस्तकातले बघण्यापेक्षा आयोगातले आलेले, आणि त्याच्यात एक स्ट्रॅटजी बनवा की आकृत्यावरती मला कुठे येऊ शकतात. गाळलेलं पद ओळखा, 22 प्रश्न आलेत आतापर्यंत. गाळलेले पद ओळखा. कुठं प्रश्न, जे 22 प्रश्न आतापर्यंत आले. बैठक व्यवस्था वगैरे 5 प्रश्न आलेले आहेत. विधान आणि निष्कर्ष, ज्याच्यावरती वेन आकृती काढून तुम्हाला निष्कर्ष काढायचे असतात, अशा आकृती. म्हणजे सर्व मानव घोडे आहेत असं आले समजा, तर वेन आकृती काढून काढतो आपण. तो आता जरी बघितला तुम्ही तरी आताही तुमचा त्याच्यामध्ये मार्क चुकत असेल तर तो बरोबर येऊ शकतो. म्हणजे ह्या 5 दिवसातच तुम्ही बुद्धिमापन चाचणीचे 5 मार्क वाढू शकता. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला 40 यायलाच लागलेत, तर 5 वाढले म्हणजे 45 प्लस गेलात तुम्ही. निदान PSIला तर पास होणार. 45पर्यंत यायला लागलेत समजा, तर तुम्ही 50पर्यंत जाणार. अजून एक सांगतो की खूप लोक काय करतात की वेगवेगळ्या क्लासेसच्या अकॅडमीच्या टेस्ट सिरीज सोडवायला लागलेत. आता टेस्ट सिरीज सोडवा, मला त्याचा विरोध नाही, तुम्ही टेस्ट सिरीज सोडवा, पण त्याच्यात मिळालेल्या मार्कांचंच टेन्शन घेऊ नका. काल एका विद्यार्थ्याचा लातूरून फोन आला, सर म्हणे मला टेस्ट सिरीजला मार्क खूप कमी आले आणि बाकीच्या मुलांना 60 आले. 60 आले हे त्यानं खोटं सांगितलेलं असतं. एखादा सिनियर विद्यार्थी असतो तुम्हाला डिस्करेज करतो, 60 येतच नाही टेस्ट सिरीजच्या. तर ते प्रश्न एवढे अवघड काढतात की तुम्हाला 60 मार्क येणं शक्य नसतं. हा जरा नवखा मुलगा असतो, याला डिस्करेज करण्याचा त्यानं प्रयत्न करतो. तर लक्षात ठेवा की टेस्ट सिरीजमधले जे तुम्हाला 30 आले तर तिथे 20 प्लस होत असतात, 50 प्लस जातात. 30 म्हणजे उत्तम मार्क आहेत, कोणत्याही क्लासची टेस्ट सिरीज असू द्या. तर मी काढली तरी अवघडच काढत असतो त्या ठिकाणी. आयोगासारखा पेपर आयोगच काढू शकतो मित्रांनो. आयोगाचा पेपर तुम्ही काढून बघा, 2019चा PDF मी सगळ्या ग्रुपला टाकले, ते उघडून बघा. तर टेस्ट सिरीजसारखे प्रश्न तिथे अवघड नसतात. टेस्ट सिरीजमध्ये 4-4 स्टेटमेंट देतात, त्याच्यामध्ये ABCD ABD, आणि त्याच्यामध्ये मग आयोगाचे वरील सर्व उत्तर बरोबर असतं, पण ह्यांचं कधीच नसतं तसं. तर टेस्ट सिरीज ह्या थोड्या सूडबुद्धीनेच काढल्या असतात. जर पहिल्याच टेस्ट सिरीजला तुम्हाला मार्क चांगले आहेत तर पुढच्या टेस्ट सिरीजला तुम्ही येतच नाहीत, गायब होतं. तर थोडे सूडबुद्धीनेच, आणि तोपर्यंत तुम्ही लढत राहावं, हा एक प्रामाणिक उद्देश असतो त्यामध्ये. टेस्ट सिरीज सोडवा तुम्ही, त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका सोडून बघा, पण त्या मार्काचं टेन्शन घेऊ नका. आयोगामध्ये सोपे प्रश्न असतात. तर 20 प्लस होता तुम्हाला, आता 30 पडले असतील कोणाचे तर त्यांनी सरेंडर करायचं नाही. प्लस 20 तुम्हाला होणार म्हणजे 50 प्लस जाणार. मग कोणाचे 40 असतील तर त्यांचे 60 प्लस मार्क जातात तिथे. तर टेस्ट सिरीजचं एक टेन्शन घ्यायचं नाही. गणितामध्ये काय करा मग, हे मी सांगितलेले टॉपिक एवढेच करायचे की आकृत्यावरील प्रश्न, बुद्धिमापन चाचणी करायची जी पटकन आवाक्यात आहे, वयवारी आहे, त्याच्यानंतर सांकेतिक भाषा, चिन्ह, सिम्बॉल आहेत, बैठक व्यवस्था आहे, घनाकृती एक ठोकळा घेतला तर त्या ठोकळ्यावरती आहे, तर्क अनुमान आहेत, गाळलेलं पद ओळखा असं आहे. काही तर गणित नसतातच, वेन आकृती वगैरे त्याच्यावरती, तर्क निष्कर्ष वगैरे त्याच्यावरती जायचं असतं. अक्षरमालिका, अंकमालिका असतील तर एवढं महत्त्वाचं करा. 5 दिवस आहेत आपल्याकडे, दुसरं काही करू नका तुम्ही, नाही केलं तर चालेल. पण ह्या 5 मार्कामुळे जर तुम्ही नापास होणार असाल तर अजूनही संधी गेली नाही, तर 5 दिवसामध्ये ते पिंजून काढायचं. तर हे झालं गणिताच्या बाबतीत. खूप लोकांचा शत्रू इतिहास पण असतो. इतिहासमध्ये काय करायचं ते एकदा सांगतो आणि मग थांबतो. शत्रू ज्यांचा इतिहास असेल तर त्यांनीच ऐका, नसता पुढे पळवायचं. तुमचा वेळ वाचला पाहिजे, माझा उद्देश नाही की तुमचा वेळ वाया जाऊ नये. आता तर इतिहास आहे. इतिहास सर 1857चा उठाव. आतापर्यंत मित्रांनो 20 प्रश्न आलेले आहेत माझ्या ॲनालिसिसमध्ये. तर 2012 ते 2019पर्यंत जिथपर्यंत पेपर झालेत, हे सगळे पेपर समोर ठेवून मी बारकाईनं काढलेलं आहे ते सगळं. ब्रिटिशकालीन प्रशासकीय कायदे,
1935चा कायदा, 1919चा कायदा, 1909चा कायदा, 1773चा कायदा, कौन्सिल ॲक्ट, हे कायदे जर केले तुम्हाला खूप झालं, एक 3 तास वाचायला लागतात. 3 तास एकदम निवांत वाचा. तुमची परीक्षा 8 दिवस राहिली, 15 दिवस राहिली, समजून वाचायचं. 23 प्रश्न आतापर्यंत आलेले होते. तर त्याच्यावरती एक तरी प्रश्न येतो, पर्याय तरी तुम्हाला मदत करतो. एलिमिनेट करायला तरी 1935च्या कायद्यावर आला नाही प्रश्न, पण 1909च्या कायद्यावर आला, तो तुम्हाला एलिमिनेट करायला मदत करतो. जर तुमचा इतिहास शत्रू असेल अशा लोकांना सांगतोय मी. गव्हर्नर जनरल व्हाईसराय 12 प्रश्न आतापर्यंत आले. ब्रिटिशांचे आर्थिक धोरण 12 प्रश्न. आदिवासी आणि भिल्ल बांधवांचे उठाव, तर त्याच्यावरती 12 प्रश्न आलेले आहेत. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आतापर्यंत 8 क्वेश्चन आलेत. काँग्रेसचे अधिवेशनं वगैरे ते पकडून तर 19 प्रश्न आलेत. जहाल कालखंड त्याच्यावरती 6 आलेत. गांधी युगावरती आतापर्यंत 36 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे शुअर शॉर्ट प्रश्न तुम्हाला येणारच आहे. तर एवढेच टॉपिक करा. 5 दिवस आहेत. तुम्ही म्हणणार आता वेळ नाही सर, 5 दिवसात तुम्ही इतिहासच करा ना फक्त. तुम्ही ठरवलंच होतं नापास होणार आहेत, पण हे करून बघा. मी सांगतोय ते कदाचित हा इतिहासच तुम्हाला तारेल. 4 मार्क तुमचे वाढतील. इतिहासात खूप काही असे वाढतील नाही. 4 मार्काने तुम्ही फेल होता. फेल होणारा जास्त मार्काने होत नाही. जो प्रामाणिक अभ्यास केला 2 मार्काने, 4 मार्काने, 5 मार्काने, 10 मार्काने. तर 10 मार्कात तर प्रचंड विद्यार्थी फेल होतात. तर खूप विद्यार्थी 1 मार्काने फेल झालो असं म्हणतात. तर या 5 दिवसात त्याच्यावरती काम करा. त्याच्यानंतर राज्यघटना शक्यतो सगळ्यांनीच केली असते, कोणाचा शत्रू नाही. पण एखाद्याचा आहे समजा शत्रू, तर राज्यघटनेत काय करायचं, घटना निर्मितीची प्रक्रिया, घटनेचा जो इतिहास आहे, घटना निर्मितीची जी प्रक्रिया आहे, तर त्यावरती काम करा. त्याच्यात काय करायचं मित्रांनो, तर घटना निर्मितीची प्रक्रिया 19 प्रश्न आले. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य, त्याच्यावरती जवळपास 7 सरासरी मार्क आलेत आतापर्यंत. 7 त्रिक 21, हे 3 टॉपिक 21 प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. त्यानंतर काही घटनात्मक संस्था आहेत, घटनात्मक बॉडी येतात. बॉडी काय, तर समजा राष्ट्रपती आहेत, राज्याचा महाधिवक्ता आहे, कॅग आहे. तर याच्यावरती या 3-4 लोकांमध्ये एक प्रश्न येणारच. राज्यपाल आहेत. तर हे 4 जे सांगितले ते एक तरी तुम्हाला प्रश्न येतोच. तर त्याच्यात कुठं कच्चा दुवा असेल तर तो तुम्ही पक्का करून घ्या. बिगर घटनात्मक संस्था वाचू नका. आता 1-2 प्रश्न येतात ते कधी. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय वाचलं नसेल तर वाचून घ्या. त्यावरती प्रश्न येतो आणि तो बऱ्याच लोकांचा चुकतो. तर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय हे वाचायला हवं तुम्ही. पंचायत राजमध्ये आत्तापर्यंत 14 प्रश्न आलेत. ग्रामपंचायतीवरतीच 21 प्रश्न आलेत. तर वाचलं नसेल तर वाचून घ्या. 1 दिवस तुमचा गेला तर चालतो. कारण पंचायत राज आपण पुढे वाचू 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 म्हणून राहून गेलं आहे आता. पण ह्या 5 दिवसामध्ये तुम्ही वाचू शकता पंचायत राज. भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावरच भर द्या. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तर महाराष्ट्रातील नदी प्रणाली, महाराष्ट्रातलं हवामान, महाराष्ट्रातली वनसंपत्ती, अभयारण्ये, त्याच्यानंतर महाराष्ट्रातली खनिज संपत्ती, लोकसंख्या अत्यंत महत्त्वाचं आहे. 17 प्रश्न आलेले आहेत. वाहतूक आणि दळणवळण, हायवे, कोणत्या हायवेवर कोणतं गाव आहे, याचं थोडं मॅपिंग करून घ्यायचं भूगोलाचं. तर मॅपिंग करायचं आहे भूगोलाचं. अर्थशास्त्रामध्ये काय करायचं आहे, जर अर्थशास्त्र शत्रू असेल तर हे सगळेच करायचे नाहीत, तर एक किंवा 2 तुमचे शत्रू ठरवा. म्हणजे 12 तास करत असाल तर 6 तास जो जास्त त्याला द्यायचे, 6 तास याला, दोन्ही सारखेच शत्रू असतील तर. पण एक जरा हाडवैरी असेल तर त्याला थोडा जास्त वेळ द्या. अर्थव्यवस्था आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये काय करायचं, राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप, दारिद्र्य, बेरोजगारी, पंचवार्षिक योजना, हे 3 टॉपिक केले तरी 1 ते 2 मार्क येतात. RBI, सार्वजनिक वित्त म्हणजे बजेट आणि करंट बजेटमधल्या महत्त्वाच्या योजना आणि टॅक्स स्ट्रक्चर, एवढं जर केलं तरी तुमचे 3 ते 4 मार्क वाढतात. 3 ते 4 मार्क. लोकसंख्या, त्याच्यानंतर उगाच एखादा कमी महत्त्वाचा टॉपिक वाचू नका. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, प्रीला प्रश्न नाहीत, STMNला जास्त आहे. तर कमी महत्त्वाचा वाचायचा नाही, जो जास्त महत्त्वाचा आहे तर तोच वाचायचा आहे. याशिवाय तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला मेसेज करा. माझा नंबर मी इथे तुम्हाला देतो, 95 88 47 51 85.
तर या 5 दिवसामध्ये तुमचा निकाल येणार आहे, हे घट्ट मनाशी गाठ बांधून ठेवायची आणि त्या दृष्टीने तयारी करायची. फक्त त्या 7 पैकी 2 किंवा 1च शत्रू असतो त्याच्यावरच काम करायचं, बाकी थांबून द्या. असंही तुम्ही ठरवलंच होतं की आता काही निकाल आपला येणार नाही, तर बाकीचं थांबून द्या, पण याच्यावरती काम करायला हवं. तर याशिवाय काय अडचणी असेल तर ज्ञानार्णव ऑनलाईन अकॅडमी आपल्यासोबत नेहमीच आहे. तर इथे थांबू, तुमचा बराचसा वेळ घेतला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.